भारतामध्ये 2023-24 या काळात जवळजवळ 239 मिलियन टन एवढं दुधाचं उत्पादन झालं, म्हणजे जवळजवळ 2039 लाख टनांनी इतकं. आणि याच वर्षात 2023-24मध्ये जवळजवळ 207 मिलियन मॅट्रिक टन, म्हणजे जवळजवळ 207 कोटी टन एवढं दूध खपवलं गेलं, त्याची खपत झाली. म्हणजे जेवढं दुधाचं उत्पादन होतं त्याच्यात 10 पटीने दूध खपवलं जाते. पण मग हे दूध कुठून तयार होते? म्हणजे 100 लिटरचं दूध हे भारत पित असेल तर त्यातलं 10% दूध हे पिण्यायोग्य आहे आणि बाकीचं सगळं हे भेसळयुक्त आहे. म्हणजेच युरिया असेल किंवा बाकीचं पाम ऑइल हे मिक्स करून ही बाकीचं दूध विकलं जाते. मग हे शहरातल्या लोकांनी पिशवीतलं दूध घेणं टाळावं, एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. आणि खात्रीच्या शेतकऱ्याकडून जर आपण दूध घेतलं तर फसवणूक तर टळेलच आणि शेतकऱ्याला योग्य दर भेटेल.